चला, जय श्री कृष्ण सर्वांना. गुरुमाऊलीला नमस्कार करून आपण आजचं सेशन सुरू करूयात. आज ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधला पहिला ओवी दादा घेणार आहेत. दादांचा थोडक्यात परिचय. दादा गंगाधर बंद करू. कुलकर्णी कुठे याला राहतात, लातूर. लातूरला राहतात. आणि आपल्या गीता पठण मंडळाचे साधक आहेत दादा. आणि एक ग्रुप स्वतः सांभाळतात. आज जवळपास वयाची 75 वर्ष आहे जवळपास. आणि तरीही ठणठणीत पूर्ण काम करायला मोकळे असतात. अगदी उल्हासाने प्रत्येक काम करतात. याचं खरंच विशेष कौतुक आहे. सुरू करू मी. हो दादा, हो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवयहारं सर्वलोकैकनाथं सच्चिदानंदस्वरूपाय श्रीमत्सद्गुरु साधु महाराज की जय, संताचार्य महाराज की जय, संत श्री जनार्दन स्वामी महाराज की जय, युगानंद स्वामी महाराज की जय, पुरुषोत्तमानंद स्वामी महाराज की जय, दामोदरानंद स्वामी महाराज की जय, बापूर्फ केशवानंद स्वामी महाराजाय नमो नमः. इति श्री गुरु परंपरा मालिका महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना नमस्कार. हरी ओम. आजचा विषय आहे, मला सुचिताताईंनी फोनवरून सांगितलं, गीता पठण क्रमांक 96 चा मी एक संयोजक मला बनवण्यात आलेला आहे. वास्तविक मी कुठं काही कधी अशी प्रवचन वगैरे केलेले नाहीत, कुठं कीर्तन नाही, काही नाही. आपला आपला स्व अध्याय करणे आणि परमार्थात विशेषत्वानं विवेचन स्वतःची स्वतःच करणे, हा माझा एकंदरीत छंद. कधीही कुठेही जाऊन मी प्रवचन केलं आहे, कुठं काही कीर्तन केलं आहे, कुठं पोथी वाचली आहे, कुठं काही नाही. तरी पण काय परवा मुळे ताईशी बोलणं झालं, त्यांना काय पटलं कोणास ठाऊक, त्यांनी विचारलं तुम्ही विवेचन करता का. म्हणलं काही हरकत नाही, प्रयत्न करू. परंतु माझं विवेचन जे आहे अद्वैत सिद्धांतावर शक्यतो मी विवेचन करत असतो. मला आवडतं विवेचन करणं अद्वैत सिद्धांतावर. कारण त्याला असं आहे की साधारणतः 80 ते 83 काळातली ही घटना असेल माझी. आणि मी ITला प्राचार्य म्हणून काम करत होतो त्यावेळेला. आणि प्राचार्य म्हणून काम करत असताना माझे सिनियर MR काळे म्हणून होते. आणि त्यावेळी त्यांचा एक प्रसंग असा आला, तर त्यावेळेला काही कारणास्तव एक स्लोगन किंवा एक ओवी हे निघालं त्यांच्याकडून, वाक्य स्लोगन निघाला की भीकच मागायची तर थोडी मागून काय उपयोग आहे, पुन्हा भीक मागण्याची पाळी येऊ नये अशा रीतीनं मागू. हे त्यांचं वाक्य माझ्या कुठेतरी अंतःकरणाला भेदलं. आणि त्याच्यावर मी चिंतन करायला लागलो की जर काही मिळवायचीच आहे आपल्याला, तर पुन्हा काही मिळवायची पाळीच येऊ नये असं काहीतरी अभ्यास करून आपण. आणि नेटकंच माझे सद्गुरू गुरु केलेले होते आम्ही. मग त्यांच्यासमोर हा विषय मांडला मी. फोटो माझं श्रद्धा सद्गुरू असल्या कारणानं फोटो सद्गुरूंचा आहे, सद्गुरू समोर मांडला फोटो. आणि विचार मांडले की जर मिळवायचंय ना, असं मिळवू ना, पुन्हा मिळविण्याची पाळी येऊ नये, हेच येऊ नये. मग काय सांगता येत नाही, सद्गुरूंची कृपा काय असते. त्यांनी मला त्या अद्वैत सिद्धांतावर अभ्यास करण्याचं हे केलं, मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे मी अद्वैत सिद्धांतामध्ये स्वतःचा अभ्यास, कोणी माझे शिष्य नाहीत, मी सद्गुरुनाथ नाही, मी काही नाही, एक साधा सरळ माणूस आहे. ITला प्राचार्य म्हणून काम केलेला माणूस आहे, घरगुती प्रपंचात रमणारा माणूस आहे. पण हे सगळं करत असताना सद्गुरुनाथांच्या कृपेनं मला
त्या अद्वैतावर अभ्यास 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 करण्याचं हे आलं. असो, आजची ओवी जी आहे ही ज्ञानेश्वरी अध्याय 9, पहिली ओवी. तरी अवधान येथले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. या ओवीतला फक्त एक शब्द आज आपण घेऊ, तरी. या एका शब्दावर आपण आज विश्लेषणाचा विचार करू. तरी म्हणजे केव्हा, कधी. तरी म्हणजे काय, प्रश्न असा आहे. आम्ही म्हणत नाही का की अभ्यास केला मी खूप, तरी पण हे पहा, तसं मी ज्ञानेश्वरीचे पारायण केले, भगवद्गीतेचे पारायण केले, मी साधक पूर्ण अभ्यासली, सगळं आमचं काहीही केलं, तरी तरी काय सांगतात, अवधान दीजे. तरी म्हणजे केव्हा, तर आमची साधना चालू असताना आम्ही काय करत नाहीये आयुष्यामध्ये. सगळं काही करतो, पण प्रश्न असा आहे की उमजत नाही, कळत नाही, पटत नाही. अशा वेळेला मग ज्ञानेश्वरासारख्यांच्या वाङ्मयाचा किंवा सद्गुरुनाथांसारख्यांचा आपल्याला हे करून घ्यावं लागतो, त्यांना शरण जावं लागतं. तरी विशेष असं आहे की आम्ही जेव्हा परमार्थ करत असतो, त्यावेळेला काहीतरी संकल्पना आमच्या पाठीमागे असते. काय संकल्पना असते बाबा, की आमचा संसार सुखाचा व्हावा, जीवन सुखी बनावं, तसंच निरोगी शरीर राहावं, आमचे लेकरांचे जे काही प्रश्न आहेत ते सुटावे, त्यांचं जीवन मार्गी लागावं, ते सज्जन असावे, सुसंस्कृत व्हावे. हे अशा अनेक प्रकारच्या आमच्या समस्या असतात. त्या आम्ही समस्या साधना करून, पूजा अर्चा करून, स्तोत्र मंत्र करून मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रश्न असा आहे, जेव्हा आम्ही अभ्यास करू त्यावेळेला असं सिद्धांत निघतो या अद्वैत सिद्धांतामध्ये. अद्वैत सिद्धांत काय करत असतो, तर प्राप्तीची प्राप्ती करून देत असतो. आम्हाला ऑलरेडी जे प्राप्त आहे त्या प्राप्तीची प्राप्ती करून देत असतो हा अद्वैत सिद्धांत. आम्हाला काय प्राप्त आहे आणि काय प्राप्तीची प्राप्ती, हा आपण नंतर बोलू. तुर्तास जे आता सध्या जे आमचे प्रयत्न चालू आहेत, ते आम्हाला जे अप्राप्त आहे ते प्राप्त करण्याचा सगळा खटाटोप आहे. अप्राप्त काय, जे काही गोष्टी आमच्या मनामध्ये संकल्पना आलेली आहे, लेकरांचं भलं होणं, भलं झालेलं अप्राप्त आहे, भलं होणं हे प्राप्त विषय झाला. अप्राप्तीची प्राप्ती करण्यासाठी सतत आम्ही आजपर्यंत आयुष्य त्याच्यातच घालवलेलं आहे. आमच्याकडे काय आहे हे आम्ही कधीच पाहिलेलं नाही. काय नाही आमच्याकडे, प्रश्न असा आहे. काय नाही, काय आहे जेव्हा आम्ही पाहू आमच्याकडे, तेव्हा आम्ही भरून जाऊ, आम्ही रिकामेत. आमच्याकडं काय आहे हे जोपर्यंत तुम्ही पाहणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही. मी कवन पाके तुला, कोण आहे मी, नाही माहिती. कवन आहे, नाही अभ्यास. मी कवन पाके तुला, कवनाचा काही झाला, या निरुताकरिता बोला कल्प गेले. कवन आहे मी, कुठून आलोय, कशासाठी आलोय, काय करायला पाहिजे, काय केल्यानंतर प्राप्तीची प्राप्ती मिळेल, हे सगळे विषय आम्ही जर सुटायचे असतील तर फक्त एक सद्गुरुनाथाशिवाय सुटू शकत नाही. आम्ही स्वतःला थोडं ओळखण्याचा प्रयत्न. या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज तरी
अवधान येथले दीजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे. सर्व सुख, सर्व सुख मिळविण्याचं हे साधन सांगितलं. आम्ही सुख, आता हेच आतापर्यंत मी जे सांगितले ते सगळं अप्राप्त विषय प्राप्त करण्यासाठी धडपड करत असलेलं सांगितलंय. सुख कुणाला मिळालेलं आहे का आजपासून? आजपर्यंत जगात असं कुणी आहे का की त्याला सुख मिळालेलं आहे, सुखाचा भास आहे? प्रत्यक्ष सुख आहे का? आमचे सुख कसे आहे? तो दुःख आश्रित सुख आहे. सुख आहे असं वाटतंय तोपर्यंत दुसरं दुःख हजर असतंय आमच्या समोर. मग सुख आहे का आमच्याजवळ? नाही. मग काय आहे? सुखाचा भास आहे. बरं ठीक आहे, आम्हाला मिळाले नाही. प्रयत्नांचे आम्ही जे काही प्रयत्न करतो त्या साधनांच्या आधारे आम्हाला मिळालं नाही. असं जगात कोणाला अजून ह्याच्या आधी मिळालेलं आहे का? नाही. माझा अभ्यास, मला जे सांगतो अभ्यास, तो जगामध्ये कुणालाही सुख मिळालेलं नाही. हा, एक आहे, पण सुखरूप अवस्था प्राप्त केलेले साधू संत महात्मे आहेत. ते नसते सुखी नाही आहेत. सुखी जगात कोणीही नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. मग आमची तर धडपड सुखी होण्यासाठी आहे, आणि जर कोणालाच मिळालं नाही तर मग आम्हाला कसं मिळेल? आम्हाला मिळणार नाही सुख. ते का? प्रत्यक्षात संसारात सुख नाहीच आहे, आणि म्हणूनच कोणाला मिळत नाहीये सुख. मग काय आहे? तर सुखरूप अवस्था आहे. सुखरूप ही अवस्था आहे. मग ही कशी प्राप्त होईल? काय केल्यानंतर? ह्याचं आम्ही चिंतनच केलेलं नाही. आम्ही फक्त एका मार्गाने पळत सुटलेलो आहोत, डोळे झाकून. आम्हाला जे काही संस्कार झालेले आहेत, जे काही आम्हाला ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं, त्या सगळ्यांचा विचार करून आम्ही आपलं मत 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 बनवत असतो, आणि त्याप्रमाणे आम्ही पळत असतो. परंतु कधी ठाईच बसून एक चित्त केलेलं आहे का? कधी ना. आपलाच प्रश्न आपण आपल्याला विचारलाय का की खरंच आम्ही जे प्रयत्न करायला लागलो, पळायला लागलो, त्याचा आम्हाला प्राप्त होणार आहे का? कशासाठी पळायला लागलो? तर सुखासाठी पळायला. मान्य आहे, सुखासाठी पळायला मान्य आहे. मग ते कोणाला मिळालंय काय? जर आधी कोणाला मिळालं असेल तर मला मिळेल. मग कोणालाच मिळालेलं नाही, मग मला कसं मिळेल? नाही मिळणार. ह्याचा विचार आम्ही जेव्हा केला तेव्हा लक्षात आलं की बाबा हे नुसतं सुख नाही आहे, सुखरूप अवस्था आहे. मग ही सुखरूप अवस्था कशी प्राप्त करून घेता येईल? तर ही अद्वैत सिद्धांताच्या आधारे सुखरूप ही अवस्था प्राप्त करून घेता येते. दुसरं कुठलीही वाङ्मय नाही, कुठलीही साधना नाही, कुठलं काहीही नाही. फक्त जे काय आहे ते फक्त वाङ्मय सिद्धांताच्या आधारे. हा वाङ्मय सिद्धांत कुणी मांडला? तर माझ्या अभ्यासानुसार मला जे काही विवेचन मिळालेलं आहे त्या ह्याच्यानुसार शंकराचार्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे, अद्वैत सिद्धांत. अद्वैत सिद्धांत म्हणजे काय हो? तर दोन नाही. आणि आमची तर सुरुवातच जीवनाची दोन पासून आहे. आमची जीवनाची सुरुवातच दोन पासून आहे. एकपणे विराजमान जो भगवान परमात्मा आहे त्याचा विचारच डोक्यात नाहीये. कारण तसे संस्कार नाहीयेत, कुणी सांगणार आम्हाला भेटलेलं नाही, कुणी काही नाही. मग काय? आपण असा विचार करू, अद्वैत सिद्धांताचा स्वाध्याय कसा असावा? पहिलं, स्वतःचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. की कोण आहे बाबा मी देहाला मी म्हणू तर देह इथं ठेवून जावं लागतो. देहाच्या अनुषंगानं जे काही आहे ते सगळं इथं सोडून निघून जावं लागतं. ह्याच्या बाबतीमध्ये शुकाचार्यांचं फार एक सुंदर हे आहे. ज्यावेळेला शुकाचार्य आईच्या गर्भामधून बाहेर आले, 12 वर्षाचे होते, वय होतं त्यांचं, आणि त्यांचे वडील
व्यास. मग मुलगा जन्माल्यानंतर जे पळत सुटला त्याच्या पाठीमागं हेही पळत सुटले, व्यासही. अरे व्यास, अरे शुक थांब, अरे शुक थांब. ते थांबायलाच तयार नाहीत. मग त्यांना प्रश्न असा पडला की बाबा हे माझं ऐकायला तयार नाही, मग याला तर योग्य सद्गुरुनाथाकडे पाठवावं लागेल, त्याच्याशिवाय ह्याचं काही होऊ शकणार नाही. कारण जीवनाचं कल्याण जर व्हायचं असेल तर सद्गुरुनाथाशिवाय पर्याय नाही आहे. मग कुणाच्या एकाच्या हाताने त्याला निरोप केला शुकाचार्यांना की तू जनकाच्या दरबारात जा आणि तिथं तुला हे होईल, विचार, त्यांना प्रश्न विचार, त्यांच्याकडून ज्ञान शिकून घे. मग ही गोष्ट शुकाचार्यांना पटली. मग ते जनकाकडे गेले. जनक हे राजा होते आणि राजधानीच्या द्वारावर द्वारपाळ वगैरे असायचे, कोणाला मध्ये प्रवेश नसायचा. मग शुकाचार्यांनी सांगितलं द्वारपालांना की जनक राजाला सांगा मी शुक आलोय म्हणून. मग द्वारपाल गेला त्यांच्याकडे, सांगितलं जनक राजाला की कोणी मी शुक आलोय म्हणून सांगतोय. तर जनक सांगतात की मी सुख आलोय त्याला संगम त्यक्त्वा सुखी भव. याचा अर्थ असा, तू जो कोणी सोबत आणलेला आहेस त्याच्यासोबत सुखी राहा. आला परत द्वारपाळ, सांगायला लागला शुकांना की बाबा संगम त्यक्त्वा सुखी भव हा निरोप दिलाय. शुक विचार करतात, संगम त्यक्त्वा, माझ्याजवळ तर लंगोटी आहे, कमांडोलू आहे, दुसरं काहीच नाही. मग कमांडोलू टाकून दिलं सगळं आणि पुन्हा सांगितलं मी शुक आलोय. पुन्हा प्रश्न आला, पुन्हा गेले, पुन्हा तेच उत्तर, मी शुक आलोय. पुन्हा शुकाचार्य विचार करू लागले. अरे म्हणले आता फक्त लंगोटी उरली आपल्याजवळ, ती काढून टाकली आणि सांगितलं द्वारपाळाला जाऊन सांग मी शुक आलोय म्हणून. पुन्हा द्वारपाळ गेले, पुन्हा सांगितलं मी शुक आलोय. संगम त्यक्त्वा सुखी भव, पुन्हा तेच उत्तर आलं. पुन्हा द्वारपाळ सांगतोय की संगम त्यक्त्वा सुखी भव. मग त्यांनी थोडा अंतरंग विचार करायला चालू, खरंच मी सोबत कोण आणलंय. मग त्यांच्या लक्षात आलं हे मी जो आणलेला आहे तो कोण आहे. मी वेगळा आणि शुक वेगळा. मग हा मी मध्ये कसा आला. मग तिथं हा विचार झाल्याबरोबर तिथं समाधी अवस्था लागली. तिथून त्यांना उचलून त्यांनी दरबारात वगैरे नेली. नंतरची गोष्ट. पण प्रश्न असा आहे, मी शुक म्हणजे मी, आणि हा मी कोण, कुठून आणलाय आम्ही. आम्ही इथं जे आलेलो आहोत आम्हाला कोणी बनवलेलं नाहीये. मांसाच्या गोळ्याला फुटलेले हातपाय म्हणजे आम्ही आकाराला आलेलो आहोत. आणि आकाराला जे आलेलो आहे ते विनाकारण आलेलो नाहीये, काही कारणासाठी आलेलो आहोत. मग काय कारण आहे हो, का आकाराला आलो ह्याचा आम्ही विचार केलेला नाही. आम्ही जन्मलो म्हणजे काय हो, तर मांसाच्या गोळ्याला फुटलेले हातपाय आहेत ते आकाराला आलेलो आहोत. आणि असे आकाराला आलेलो, विनाकारण आलेलो आहोत का, कारणासह आलेलो आहोत. मग काय कारण आहे याचा आम्ही अभ्यास केलाय का, करावं लागेल आम्हाला. की पृथ्वी तलावर जे आम्ही आलेलो आहोत कारणासह आलेलो आहोत, आणि त्या कारणाचा अभ्यास आपल्याला कुठं करता येईल, कसा करता येईल, याचं जेव्हा चिंतन आम्ही चालू करू तेव्हा आम्हाला फक्त एक ठिकाण सापडतं, सद्गुरुचरण. सद्गुरुचरण एवढं एकच असं ठिकाण सापडतं जिथं आमच्या अशा प्रश्नांची उत्तरं मनाला समाधान होत नाही तोपर्यंत मिळू शकतात, दुसरीकडे कुठेही नाही. आता शरण जाणे म्हणजे काय, आम्हा सद्गुरु हेचे प्रमाण, अहिंसा नित्य निजधास सप्रेम, हेची गुरु सेवा उत्तमोत्तम शिष्य परब्रह्म स्वय होय. असं परब्रह्म स्वय होण्यासाठी आम्हाला सद्गुरूंना, म्हणून आपण आज आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी ज्ञानेश्वर आहेत, आणि त्या ज्ञानेश्वरांनी लिहिलेली जी भगवद्गीता आहे, तरी यावधान भगवद्गीतेतल्या 9व्या अध्यायातला श्लोक
तरी अवधान येथले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होई जे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. या विवेचनासाठी काय मिळवायचे आम्हाला, तर सुखरूप अवस्था मिळवायची आहे. मग सुखरूप अवस्था मिळवायची असेल तर सद्गुरु चरणाशिवाय पर्याय नाही, म्हणून सद्गुरूंना शरण जायला. मग आता कसं जायचं शरण, प्रश्न असा आहे. काय करायची साधना, जेणे जेणे मला सद्गुरू प्रसन्न होतील. सद्गुरू केले, सगळ्यांनी गुरु केले, कोण गुरु केले नाही, सगळ्यांनी गुरु केले, पण प्रसन्न करून घेतलेत का. जीवनातलंच उदाहरण घ्या किंवा साधं सोपं. आम्ही आकारायला लावत आणि आम्ही असे आकारायला आलेला असताना आमच्या संपर्कात किंवा आमच्या सहवासात जे आलेले आहेत, आणलेत का आलेले आहेत, आलेले आहेत, मिळालेले आहेत, ते आलेले आहेत, मिळालेले आहेत. कोण आहेत, आमचे मालक, आमची पत्नी, आमचे लेकर, आमचा भाऊ, आमचे आई वडील, आमचे काका, काय जे असतील ना, हे कसे आहेत हो, हे आलेले आहेत. त्यांना ते जसे आहेत तसे स्वीकारावं लागतं. आणि ते कसे आहेत हो, काय आहेत ते, तर माझं अभ्यास असा सांगतो की सद्गुरूंनी घेतलेली ती वेगवेगळी रूपं आहेत, ती आम्हाला ती पटत नाहीये, भासत नाहीयेत, पटत नाहीयेत. का पटत नाहीयेत, तसं ज्ञान आमच्या जवळ नाहीये. का दिसत नाहीयेत, कारण तशी दृष्टी आमच्या जवळ नाहीये, तशी आमच्यावर कृपा नाहीये. ही दृष्टी यायची जर असेल तर सद्गुरूंना शरण जावं लागेल. मग सद्गुरूंना शरण जात असताना माझ्या दृष्टिकोनातून, विवेचनातून, अभ्यासातून मला ही ओवी खूप भावली. तरी अवधान येथले दीजे. तरी हा शब्द जो आहे हा सगळ्यात अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही आमची धारणा केलेली आहे. काय धारणा केलेली आहे, की मी काय करत नाहीये, कृष्णाची पूजा करतो, कृष्णाची आराधना करतो, रामाची पूजा करतो, रामाची आराधना करतो. प्रत्येकानं प्रत्येकाचा विषय वेगवेगळा आहे. ज्याला जे आवडतं त्याच्याप्रमाणे तो अभ्यास करतो. कोणी भगवद्गीतेचा अभ्यास करतो, कोणी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, कोणी प्रवचनकार आहे, कोणी कीर्तनकार आहे, कोणी व्यावसायिक आहे, कोणी संसारिक आहे. सगळे प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी आहे. त्याला जो विषय आवडतो त्याच्या विषयामध्ये तो पारंगत होण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे हे, तरी ज्ञानेविन एके, तरी ज्ञानेविन एके, उपाय करीसी जितके, ती गुंतीसे अधिके रुखी. एका ज्ञानाशिवाय आम्ही जो जो उपाय करू तो आम्ही गुंतत चाललेलो आहोत, त्याच्यातून बाहेर पडत नाहीये. स्वरूप अवस्था काय, ब्रह्मस्वरूप अवस्था, ब्रह्मस्वरूप अवस्था त्या ठिकाणी अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे दोन नाही, एकपणेच अवस्था असते ती. दादा, थोडासा हा, माईकच्या जवळ येताल का. आवाज येत नाहीये का. हा, थोडा कमी येतोय. हा. हॅलो. हा, थोडस हॅलो, जवळ या फक्त. हा. ऐकू यायलंय का आता. हो हो, जवळ आलात तर येईल कदाचित आवाज. ते काढून ठेवा वाटल्यास. डायरेक्ट बोलला तर जास्त. नाही नाही, पण ह्याच्यावर मी हे काढून ठेवू आहे, 1 मिनिट. हा. मग हे बंद करतो मी, ह्याच्यावरच बोलतो मी. हो हो, डायरेक्ट बोलला तर जास्त होईल. नाही, आवाज येत हॅलो. नाही. हा, आता आवाज. ते काढूनच हॅलो, ठेवा आवाज पूर्ण. आवाज आवाज येतोय. येत नाही, आवाज येत नाहीये. येत नाही का. हा, एक थोडासा मिनिट, जवळ यावं लागेल म्हणजे आवाज येईल. हा. आता यायलाय का. हो हो आता येतोय आवाज. हो, ठीक आहे. तर तरी ज्ञाने विनेके, उपाय करीशी जितके, तीही गुंतीशी अधिके रुखी आहे.
नाही नाही, कोणतं ज्ञान? मग आधीचाच हा, बरा होता. आधीचाच बरा होता मग. हा. आधीच बरं होतं का? हो हो हो. तेच लावू का? हा, तेच लावा मग, हरकत नाही. आता या हा. थोडासा. हो हो, ठीक आहे आता. हा हो हो. हा. तरी ज्ञाने विनेके उपाय काय आहे बरं का? विशेष म्हणजे मला कधी अशी प्रवचन करायची हे नाही आहे. बरोबर, मी प्रवचन डिस्टर्ब करण्याची केलं सवय तुम्हाला. नाही, माहिती नाही. मी अरे डिस्टर्ब केलं. हा. आता हे ऐका, आणि त्याच्यामध्ये हे सगळं मांडायचं आहे, विषयाला विषय पकडून चढून. बर बरं का? बर. बरं, मांडत असताना माझा अभ्यास असा सांगतो, मला शिकवण अशी आहे सद्गुरुनाथांची, आपण जे अनुभवलेलं आहे, आपण जे प्रत्यक्षात जीवनात जगतो हा. तेच बोला. बरोबर. कल्पनेत तर तुम्ही सांगू नका. म्हणून हे बोलताना थोडं मागे पुढे होईल बरं का, क्षमा करा सगळ्यांनी. नाही नाही, खूप छान सांगत आहात, खूप तरी व्यवस्थित चालू आहे. ज्ञाने ऐका, तरी हा. ज्ञाने विनेके उपाय करीशी जितके तिही गुंतीचे अधिके ओळखी आहे. कोणतं ज्ञान? आमच्याजवळ जे असलेलं ज्ञान आहे का? नाही, अज्ञान आहे, अज्ञान. एक सुंदर हे आहे पहा, नवलवर नवलवर तले गे माये उजळला प्रकाशो मनाची अंधाराचा होतसे विनाशो. म्हणजे आमच्या हे आम्ही का एवढी खटपट करायला लागलो? आमच्या मनामध्ये अंधार आहे, आम्हाला आमच्या स्वरूपाची माहितीच नाही आहे, ओळखच नाही आहे. मी कवन आहे, कुठून आलोय, कशासाठी आलोय, काय करायला पाहिजे, काय करतोय, काय केलं म्हणजे सुखरूप अवस्था प्राप्त होईल, ह्याचा विषयच नाही आहे आमच्या समोर कोणी मांडलेला. हा, भगवद्गीतेचे पारायण करा, नाम जप करा, बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. एक साधारण एक मला माझ्या जीवनात घडलेला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. मी गेवराईला आयटीआय गव्हर्नमेंट आयटीआयला प्राचार्य म्हणून असताना साधारण 2007च्या आधीची 5-6ची घटना आहे, 2005 ते 6च्या. आता प्रॉपर मी लातूरचा असल्या कारणानं लातूरवरून गेवराईला आठवड्याला येणं जाणं कर, घर माझं लातूरला, लेकरं शिकायला लातूरला असल्यामुळे जाणं एकटाच राहायचं नाही, आणि दर शनिवार रविवार लातूरला यायचं, लातूरहून परत गेवराईला जायचं. असं प्रवास करत असताना एका शनिवारी मी बीडवरून बसलो, माझ्या बाजूला एक सद्गृहस्थ बसले, त्यांचं नाव जायभाई आहे, आंबेजोगाईचे राहणारे, गिरदावर म्हणून त्यांनी सेवानिवृत्त झाले, उंचापुरा, वंजारी समाजाचं, गोरापान, प्रसन्न मुद्रा. आणि असा माणूस पाहिल्यानंतर मला थोडस माझा विषय हा अध्यात्माचा, आणि त्याच लक्षणाने युक्त व्यक्ती दिसल्यामुळं मी चटकन उठलो आणि त्यांच्या पाया पडलो. पाया पडल्यावर त्यांनी वारकऱ्यामध्ये एकमेकांच्या पाया पण हे वारकऱ्यांचा सिद्धांत आहे, त्याप्रमाणे त्यांनी माझ्या पाया पड, ते लहान मोठं पाहत नाही. वारकऱ्यामध्ये हे पाहिलं जात नाही, वय किती त्याचं, ते लहान आहे किती मोठं आहे, नाही, प्रत्येक जण जे दिसतं ते माऊलीच्या ठिकाणी समजलं जातं, आणि ते त्यांच्या पाया पड, त्याप्रमाणे ते उठले आणि माझ्या पाया पडले. मग इकडल्या तिकडल्या गोष्टी बोलता बोलता तुम्ही कोण, आमचं तमचं, त्यांनी एक विषय काढला की मला विचारलं की तुम्ही एक माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे, खूप दिवसापासून प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणले हे सांगण्याचा उद्देश मी नंतर सांगेल तुम्हाला, आधी ऐकून घ्या. म्हणले ठीक आहे. म्हणलं मी तर तेवढा अभ्यास नाही केलेला, म्हणलं मी एक साधा आहे, काहीतरी आपलं वास्तू ज्ञानेश्वरी अमकं तमकं मला काही येत नाही. हा, सद्गुरु कृपा प्राप्त करण्याकरता त्यांची सेवा वगैरे करत असतो, ह्याच्याशिवाय मला काही माहिती नाही. म्हणले तुम्ही काय स्वतःला समजतात ते तुम्ही समजून घ्या. म्हणले मला काय वाटतं ह्याच्याबद्दल मी बोलतोय, म्हणले तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल मी बोलत नाही. बरं, म्हणलं काय मला प्रश्न पडलाय, म्हणजे ब्राह्मण आणि 18 पगड समाज यांच्यामध्ये फरक काय, आणि त्याचं उत्तर तुमच्याकडून मला निश्चित मिळतंय ह्याची खात्री. मला आश्चर्यच वाटलं. म्हणलं आपण प्रापंचिक माणसं, त्याचा प्राचार्य, अहो आधी तो परमार्थ आवडतच नाही मुळात.
त्याचा विषय प्रवेशच होत नाही. जर आवडला तर पटत नाही, पटला तर कळत नाही, आणि कळला तर वळत नाही. असा हा गहन विषय सगळा परमार्थाचा. आणि असा असताना मी प्राचार्य ह्यांनी काय प्रश्न विचारलाय मला, की 18 पगड समाज आणि ब्राह्मण याच्यामध्ये, आणि मला त्यांनी सांगितलं की दोन शब्दात मला उत्तर द्या. आता कसं द्या? मी आपलं माझ्या सद्गुरुनाथांचं चिंतन केलं. कसं आहे बरं का, टेप असतं की नाही, टेप ते काय करतं, जशी कॅसेट पडेल तसं वाचतं. टेप ज्याची असेल त्याच्या आवाजात ते वाचतं. पर हे काय आहे मग, हे टेपच आहे ना. म्या बोलविल्या वैदू बोले, म्या चालिविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जीवा ते चाळीता. मग ती माझ्या सद्गुरुनाथांची कॅसेट पडली आणि माझ्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं. इथला जो विचार करतो तो 18 पगड समाज, आणि तिथला जो विचार करतो तो ब्राह्मण. पटकन उठले आणि त्यांनी माझ्या पाया पडले. म्हणजे हो, म्हणजे गेल्या 25 वर्षापासून मला पडलेला हा प्रश्न किती सुंदर रीतीने मी कुठे सोडविला म्हणलं. मला काय येत आहे, ज्याची कॅसेट होती त्याच्याशी विचारा म्हणलं. खैर, इतक्या झाल्यानंतर त्यांनी मग पुन्हा दुसरा प्रश्न विचारला. म्हणले काय? हे पहा म्हणले, मी वंजारी समाजाचा माणूस आहे, आणि माझे सद्गुरू हे भगवान बाबा हे वंजारी समाजाचे फार मोठे सद्गुरू आहेत. त्यांच्या नावाने एक गड आहे बीड जिल्ह्यामध्ये, भगवान गड म्हणतात. त्यांची गादी आहे. त्या गादीवर आज मला वाटतं एक काय नाव त्यांचं, नामदेव शास्त्री म्हणून ते गादीवर बसलेले आहेत. अधिकारी पुरुष आहे तो. आणि माझे सद्गुरू भगवान बाबा असल्या कारणानं त्यांनी जे काही सांगितलं त्याप्रमाणे मी चालतो. रोज ज्ञानेश्वरीची ओवी घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. गेली 40-45 वर्ष झालं म्हणले माझे. बर, आणि ज्ञानेश्वरीचे नाही नाही म्हणलं तरी माझे 1001 पारायण झाले असतील, एक माझा अंदाज म्हणले, पण कमी नाही झालेले. बरं म्हणलं, मग मी काय करू? प्रश्नच आहे ना. मला विचारायला लागले मी काय करू? नाही नाही म्हणले, मला प्रश्न असा आहे की मला कळत का नाही, मला कळत का नाही. भगवद्गीतेचे पारायण केले, भागवताचे पारायण केले, ज्ञानेश्वरीचे पारायण केले, म्हणलं तुम्हाला काय कळायचंय? नाही नाही म्हणले, मला काहीच कळत नाही. बाबा आता ह्याच्यावर मी थोडक्यात एक आपल्या मनाला समजलं की कृपा झालेली नाही, कृपा अपेक्षित आहे. ज्ञान प्रकाशित व्हायचं असेल तसं हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपणांशी. की ज्ञानी ह्याच्याप्रमाणे की द्वैत न मोडता आपल्यासारखं सद्गुरुनाथ करतात, आणि त्याला ती कृपा असं म्हणतात. अशी कृपा झालेली नसावी. म्हणून सहज मी बोललो, हे पा म्हणले, तुम्ही सगळं करायलात पण अधिष्ठान ठेवलेलं नाही. आता हे कसं वाक्य आलं हे मला कळालं नाही. माझ्या मी तल्लीन म्हणजे सद्गुरुनाथांच्या विचारामध्ये बसलेलो, आणि ते सगळं बोलत असताना हे वाक्य निघून गेलं. की हे पहा म्हणलं, मग प्रश्न पुन्हा प्रश्न, अधिष्ठान म्हणजे काय? म्हणलं बाबा, ज्ञानेश्वरी कोण वाचतंय? म्हणजे मी. इथंच गल्लत आहे म्हणजे, तुम्ही ज्ञानेश्वरीच वाचत नाही. मग तो जो मध्ये बसलेला आहे, आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंदले रे, हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुखविदे रे. आज जो बसलाय तो ज्ञानेश्वरी वाचतोय, तुम्ही कधी वाचता? खटकन प्रकाश पडला. अधिष्ठान म्हणजे काय? शंकराचार्यांना गौडपादाचार्य हे शंकराचार्यांचे गुरु, गौडपादाचार्य. आणि शंकराचार्यांच्या घरी, त्यांच्या झोपडीमध्ये म्हणा, घरी म्हणा, त्या काळामध्ये घर म्हणजे झोपडी, वास्तव्य त्यांच्या झोपडीमध्येच. त्यांच्या घरी आले गौडपादाचार्य शंकराचार्यांच्या. मग शंकराचार्य पूजा करत होते, देवाची पूजा, फुलवान अमकत, म्हणजे सगळीच पूजा झाली, आरती केली, आणि उठले आणि प्रसाद घेतला. आणि मग गौडपादाचार्यांनी शंकराचार्यांना विचारलं की झाली का म्हणले तुझी पूजा? सद्गुरुनाथांच्या त्यांनी पाया पडले आधी, आणि म्हणजे हो गुरु सद्गुरुनाथ, आणि झाली माझी पूजा.
म्हणजे मूर्ख आहेस का? म्हणजे अर्धीच पूजा केलास तू. म्हणजे आता अर्धी मी काय केलं? म्हणजे स्नान घातलं, षोडशोपचारी पूजा केली, फुलं वाहिले, नैवेद्य दाखवला, आरती केली, उदबत्ती ओवाळली, पाया पडलो, त्यांचं स्तवन केलं. अजून काय कर? नाही नाही म्हणजे त्याच्या पुढची स्टेप आहे म्हणले, ती पुढची स्टेप आहे. ती सगळी जे देव आहेत ते आपल्या हृदयात बसवायचे कल्पनेनं. समोरच्या आमच्या देवाऱ्यातले जे देव आहेत ते कल्पनेनं हृदयात बसवायचे, मग पाया पडायचे. आपण या पुरती, आपण या दृश्य दावीत उठी, दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी मांडी ते हे अगवेच मी द्रष्टा, अहिंसा प्रचिती माझी बोजबटा, कोणी एक धेंडा सुबटा तो नांदे. याला अधिष्ठान ठेवणं असं म्हणतात. अधिष्ठानाची व्याख्या गौडपादाचार्य जे शंकराचार्यांचे गुरु आहेत त्यांनी केलेली आहे, अशी व्याख्या केलेली आहे. मग त्यांना मी आमच्या ह्यांना साहेबांना सांगितलं, आंबेजोगाईचे बस स्टँडच्या वरच्या बाजूला त्यांचा बंगला, मी त्यांच्या कधी घरी गेलेलो नाही, त्यांनी सांगितलेलं मी सांगायला, पुन्हा त्यांचा माझा आयुष्यात कधी प्रसंग आला नाही, भेट झालेली नाही, काही नाही. हा जीवनात घडलेली घटना, आम्ही काय करतोय आणि त्याची निष्पत्ती काय. अहो 40-40 45 वर्ष 40,000 पारायण करून जर आम्हाला काही मिळत नाहीये तर कुठेतरी आम्ही चुकायला लागलो. काय चुकायला लागलो? कशासाठी? अहो सगळा हा जो प्रपंच आम्ही मांडलाय तो कशासाठी मांडलाय? काय करायला मांडलाय? सुखी होण्यासाठी. जगात कोणीच सुखी झालेलं नाही, म्हणून तुम्ही कसे सुख होऊ शकतात? मग पुढची अवस्था आहे सुखरूप अवस्था आहे. सुखरूप कुठं होऊ? सद्गुरु चरणाशिवाय सुखरूप आम्ही होऊ शकत नाहीत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तरी एवढं सगळं तू करत असलास तरी अवधान येथले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? याप्रमाणे अवधान या शब्दाचं वर आपण पुढच्या वेळेला विवेचन करू. आपल्याला काही सुचिता ताई? हॅलो हॅलो सुचिता ताई, हा बोला दादा. काही आलंय का थोडं फार काही मला बोलता? खूप सुंदर सांगितलं दादा. थांबू नाहीत उलट, अजून कंटिन्यू करा उलट. अरे काय अवधान शब्दाचं घ्यायचंय का अजून? हो घ्या, हरकत नाही ना, अजून वेळ आहे आपल्याकडे. तुम्हाला हे आवडायलंय का? हा पहिला प्रश्न आहे, कारण मी कधी कोणासमोर असं बोललेलो नाही. हा, नाही सुंदर. दोघांमध्ये सहज विषयामध्ये विवेचन करत राहत होता नाही एक असं नाही. मिनिट, मी सगळ्यांना म्यूट ऑल कर, म्हणजे अनम्यूट करते, मग तुमच्या लक्षात येईल, सगळेजण बोलतील 1 मिनिट. हा बोला ना काय. खूप सुंदर विवेचन आहे, शांत मस्त आहे. हा खरंच खूप छान सांगताय. मी कृतार्थ झालो. ना. थोडं पुढे सांगा सर. ऐका ऐका सांगा आम्ही ऐकतो. छान सांगत आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही अनम्यूट करा. प्रश्न खूप असा आहे, सुंदर आहे. बरं का, आम्हाला आमची ओळख करून घ्यायची. 1 मिनिट दादा, 1 मिनिट, मी तुम्हाला अनम्यूट करते. अनम्यूट करा दादा, अनम्यूट करून घ्या. ऐका, हम्म. आम्ही जगाची ओळख करून घेण्यामध्ये धडपडत आहोत हो. आमची ओळख आम्हाला कधी व्हावी? कोणी करून घ्यायची? दुसरं कोणी देणार आहे? आम्ही सगळ्या जगाचा अभ्यास करायला लागलो. हे आमकाय, ते तमकाय, ते तसं आहे, हे असं आहे, अरे करायचंय काय? केले कर्म त्याची भोग आले, उपजले मेले ऐंसे किती. कोणतं कर्म? तरी ज्ञाने विनेके उपाय करीशी जितके, ही गुंतीशी अधिके रुखीये. कोणतं कर्म? आणि तुम्ही करतात का? पहिला प्रश्न असा आहे. स्वतःलाच विचारा ना. तुम्ही हे सगळे जे करायला तुम्ही करतायत का तुमच्याकडून करून घेतल्या जात आहे? हो, मांसाच्या गोळ्याला फुटलेले हातपाय आहेत हे, आणि हे आलेला आकाराला आलाय, ज्या कारणासाठी आकाराला आलाय तेच करील का दुसरं करील? बरोबर, तेच करील ते. मग ते करील म्हणजे कसं आहे? ते करून घेतल्या जाईल. कोण करून घ्यायला लागलंय? परब्रह्मने
काम ते हे गवळ्या घरी सद्गुरुनाथ करून घ्यायला लागले. का? कारण जगनियंत आहे. म्या चाल म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण वाहले. पहा, हे सगळं बोलण्याकरता नाही आहे. हे नसतं ऐक. अहो ऐक, आम्हाला आजपर्यंत काय ऐकायला मिळालं नाही, प्रश्न असा आहे. कुठं काय ऐकलं नाही आम्ही, कुठं काय वाचलं नाही. सगळं ऐकायला मिळालेलं आहे, सगळं वाचलेलं आहे, पण आतमध्ये किती उतरलंय. जसं डोक्यावरून सगळे विमान गेलेले आहेत, पत्ताच नाही. स्वतःचा अभ्यास स्वतः करावा लागेल. स्वतः कोण आहेत, आमच्या संपर्कात आलेले कोण लोक आहेत. ते नसते नाही, ते पण आकारालाच आलेले आहेत ना. मग कसे आकाराला आले आहेत ते, आमच्या संपर्कात का आले, माझाच भाऊ का झाला, माझाच नवरा का झाला, माझीच बायको ही का झाली, माझेच पोटी हे असे लेकर का आले, कोण आहेत ते, कोण होते. पूर्वजन्मीचा सिद्धांत आपल्या परमार्थात मान्य केलेला आहे आणि आहेच. मान्य करायचा विषयच नाही. तुम्ही आम्ही काय समजतो, काय आहोत, त्याला शून्य किंमत आहे हो. भगवंत काय समजतात त्याला फार महत्वाची किंमत आहे. सद्गुरुनाथ काय समजतात त्याला फार महत्वाची किंमत आहे. उदाहरण सांगतो पहा, ज्या स्त्रीनं आपल्या नवऱ्याला वश केलेलं आहे ती सुखी राहते की नाही. पहा, संसारात ज्या नवऱ्यानं आपल्या बायकोला वश केलेला आहे तो सुखी राहतो की नाही. मग आमचा नवरा कोण, कोण आहे आमचा नवरा? आमचा नवरा सद्गुरुनाथ आहे, दुसरं कोणी नाही. जोपर्यंत आम्ही आमच्या सद्गुरुनाथाला वश करून घेणार नाहीत, प्रसन्न करून घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही कसे सुखरूप होऊ शकत नाही. मग काय केल्यानंतर सुखरूप होऊ? तरी अवधान द्या, अवधान येथले द्या, अवधान द्या. काय द्यायचं अवधान? मग सर्व सुखासी पात्र होईल. अरे अवधान देणं म्हणजे काय हो? कसं द्यायचं, कुठं द्यायचं, काय करायचं? पहा, आपण खूप इथं ऐकणारे आहेत. कोणी सद्गुरुनाथ केलेले असतील, कोणी केलेले नसतील. ज्यांनी सद्गुरुनाथ केलेले आहेत त्यांच्या बाबतीत वेगळं बोलतो, ज्यांनी केलेले नाही त्यांच्या बाबतीत वेगळं बोलतो. सद्गुरुनाथ ज्यांनी केलेले नाही, ज्यांनी गुरु केलेले नाही, गुरु आणि सद्गुरु माझ्या दृष्टिकोनातून एकच आहे. तुमच्या पात्रतेनुसार तुमच्या संपर्कात आलेला जो गुरु म्हणून आहे तोच तुमचा सद्गुरु आहे. आमची जशी पात्रता तसेच माणसं आम्हाला भेटलेली आहेत. आमची पात्रतेचा अभ्यास करा म्हणजे मग लक्षात येईल की खरंच काय आमची पात्रता आहे. असो, ज्यांनी सद्गुरुनाथ केलेले आहेत त्यांच्या बाबत नंतर बोलेल मी. ज्यांनी सद्गुरुनाथ केलेले नाहीत त्यांच्या बाबतीत बोलतो. कसं आहे, अवधान या शब्दाचं विश्लेषण चालू आहे, तरी हा शब्द संपला. प्रपंचातल्या सगळ्या खटाटोपा आध्यात्मिक पारमार्थिक काय असतील त्या सगळ्या तरी या शब्दामध्ये सगळ्या आटल्या. इतकं शरीर जरी असला तरी ऐका. काय ऐका? पुढे अवधान द्या. काय अवधान द्या? त्या अवधानावर बोलणं चाललेलं आहे. ज्यांचे सद्गुरु, ज्यांनी सद्गुरुनाथ केलेले नाहीत, गुरु म्हणजे सद्गुरु आताच सांगितलं मी तुम्हाला, गुरु केलेले नाहीत किंवा सद्गुरुनाथ केलेले नाहीत त्यांच्या बाबतीत बोलतो. तुमचं कुळ तर आहे ना, कुठल्या तरी कुळात तुम्ही जन्मलेला आहात, आकाराला आलेला आहात. कुळ, मग प्रत्येक कुळाला कुळदैवत असतं. कुळदैवत आहे ना प्रत्येकाला. ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांनी ती माहिती करून घ्या, तुमच्या कुळाचं कुळदैवत कोण आहे की नाही. कसं आहे माहिती का, आमच्याकडे 2 पैसे नसतील, काही पैसा नसेल तर आम्ही कुठेही जाऊन उधारी मागून जमत नाही. आमचं जिथं खातं आहे त्याच दुकानात जावं लागतं, तोच आम्हाला तो माल देतो आणि लिहून ठेवतो. तसं कुळदैवत हे आमचं दुकान आहे. दुकान आहे, त्या दुकानात तुम्ही जे मागाल ते मिळतंय. दुकानात तुम्ही जे मागाल ते मिळतंय. कुलदैवत दुसरं कोणी नाही. फापट पसारा जमा करून घेऊ नका. फापट पसारा काही उपयोगाचा नाही. आमचं जे कुलदैवत आहे, आमच्या जीवनाचा कृतार्थ जर करून घ्यायचा असेल तुम्हाला
त्यांना कुळदैवताशिवाय पर्याय नाही. ही काळ्या दगडावरची रेख लक्षात घ्या. मुख्य आमचं कुळदैवत आहे, त्या कुळदैवताला शरण जा. अनन्य भावानं कुळदैवताला शरण जा. जर जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर ज्ञान प्रकाशित व्हावं असं ज्याला वाटत असेल त्याच्या बाबतीत बोलतोय. ज्यांना ज्ञान प्रकाशित व्हावं असं वाटत नाही त्यांचा विषय त्यांनी माझ्या ह्याच्यामध्ये बसूच नाही, त्यांनी उठून जावं. काही मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. असो, कुळदेवताला शरण जावं लागेल, कुळदेवतेची उपासना करावी लागेल आणि आपल्या कुळदैवतेला प्रसन्न करून घ्यावं लागेल. आता कुळदेवतेची उपासना, कुळदेवतेला शरण जाणं म्हणजे काय हो, तर सर्व ठिकाणी आमचं जे कुळदैवतेचा आकार आहे तो सर्व ठिकाणी कुळदैवतेचा आकार पाहणं. नवऱ्यामध्ये सुद्धा आमच्या कुळदैवतेचाच आकार पाहणं, बायकोमध्ये सुद्धा कुळदैवतेचाच आकार पाहणं, आपल्या अंतःकरणात सुद्धा कुळदैवतेचाच आकार पाहणं. असं जेव्हा नाटक काय कोणते कमी नाटक आहेत आमच्या जीवनामध्ये, एक मिनिटाला आम्ही क्षणाक्षणाला नाटकच करायला आहोत. आणि हे एक नाटक केलं तर कुठे बिघडलं? हे नाटक करू, जे दृष्टी दिसे कुळदैवत ज्यांनी गुरु केलेले नाहीत त्यांच्या बाबतीत म्हणतोय मी. काय हरकत आहे, नाटक करू ना. अहो, ज्या नाटकातून चांगल्याच प्राप्तीची प्राप्ती व्हायची असेल तर ते नाटक का नको करायचं? ते करूत आपण नाटक. जे जे प्रत्यक्षात राहिलं नाटक तरी करा. काय करायचंय नाटक? त्याला अधिष्ठान ठेवणं असं म्हणतात. जीवनामध्ये जोपर्यंत तुम्ही अधिष्ठान ठेवणार नाहीत तोपर्यंत प्रसन्नता मिळणार नाही, प्रसन्न होणार नाही. बस इतकंच करा. काही फार मोठं काही करायची आवश्यकता नाही. नामजप हे तंत्र साधन आहे, तिथं नित्य नैमित्तिक आहे, ते होतच राहणार आहे. तुम्ही करत नाही, तुमच्याकडून करून घेतल्या जातात ते सगळे. आम्हाला काय करायचंय तर अधिष्ठान करायचंय. आत हरी, आत कुळदैवत बघायचंय. आमच्यात कुळदैवत आहे का? कल्पना वाटत हाताने टाकून पहा छातीमध्ये कुठं कुळदैवत बसतंय का? ज्या दिवशी तुम्हाला भास होईल हा इथं आहे बर का कुळदैवत, त्या दिवशी तुम्हाला प्रसन्न झाले असं समजा. ज्या दिवशी आम्हाला भास हो, सर्व अंग आनंदानं शहरून जातं, भरून जातं, अंगावर रोमांच उमटतात, आनंद होतो, डोळ्यावर घळघळा अश्रू व्हायला लागतात. त्यावेळेला आमच्या कुळदेवतेची आमच्यावर कृपा झाली. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही. काय झालं, गुरूंचे कथानक हा एक विषय होता आणि गुरूंच्या कथानकामध्ये ऑडिओ बुक्स असायचे आणि ऑडिओ बुक्स मध्ये एक ऑडिओ बुक मला वाचायला ऐकायला मिळालं. फार सुंदर वाटलं मला ते. त्याच्यामध्ये मिलारेपाची कथानक होतं. मिलारेपा हा मिलारेपा कोण आहे हो, तर तिबेटचा सगळ्यात मोठा संत हा मिलारेपा आहे. त्याच्या बाबतीमध्ये ऑडिओ बुक मला ऐकायला मिळालं. हे ऑडिओ बुक मध्ये काय सांगितलं होतं तर हे या मिलारेपांना काय मूळवेळ उठली कोणास काही त्यांचे काहीतरी भाग्य उदयाले, भाग्याचा तो उदय ते जोडी संत पाय असं आहे आपल्या वाङ्मयामध्ये. त्याप्रमाणे त्यांना वाटलं अरे खरंच की आपण ह्याच्यात तरी विचार करू. म्हणून मिलारेपा आपल्या सद्गुरूच्या शोधात बाहेर पडले. मग सद्गुरूच्या शोधात बाहेर पडल्यानंतर एके ठिकाणी त्यांना दृष्टांत झाला. म्हणजे अंतरंग पटलं. दृष्टांत म्हणजे काय हो, आमच्या अंतरंग मनाला तू म्हणे हे मीच करी माझे या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते तू मना बुद्धी साचेशी माझी या स्वरूपी अर्पिशी तरी माते जे का पावसी हे माझी भात. याप्रमाणे त्यांच्या मनाला सूचना मिळाली की हेच माझे सद्गुरू आहेत.
म्हणून लागली त्यांना ते शरण गेले. हे ऑडिओ क्लिप मध्ये मी जे ऐकलेले सांगायला लागलोय. मी कुणाला पाहायला गेलो नाही, कुठं भेटायला गेलो नाही. घराच्या बाहेर न पडणारा माणूस आहे मी. महिना महिना घराच्या बाहेर पडत नाही असं. त्या मग ते पाहिलं. मग त्यांनी म्हणले काय हरकत नाही, म्हणले तुला सेवा करावी लागल. त्यांच्या सद्गुरुनाथांनी सांगितलं ठीक आहे करतो. मग त्यांनी सेवा चालू केली. आता सद्गुरुनाथांच्या घरची सेवा म्हणजे स्वतःला विसरून असते. मी शिल्लक राहील आणि मी सेवा करील नाही. आई आपल्या लेकराचं कसं करते हो? आई आपल्या लेकराचं कसं करते? स्वतःला विसरून करते. तसं सद्गुरुनाथांच्या घरची सेवा ही स्वतःला विसरून मी एक आहे आमका. त्या ज्या दिवशी हे तुमच्या मनामध्ये विचार येतील मी एक आहे आमका, त्या दिवशी तुम्ही संपलात म्हणून समजा. तुम्ही लांब गेलात म्हणून तुम्हाला झिड करून टाकलं म्हणून समजा. हा सिद्धांत असा आहे. असो त्याने आपली तिथं आता ही मी ज्या पद्धतीने सांगितली त्याच पद्धतीने त्यांनी सेवा चालू केली. निलारेपाने सर्वांनी तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दाशत फळ, मग अपेक्षित ते या फले ते हे सांगाती पोचले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पनाय. मग त्यांनी सेवा चालू केली निलारेपाने आपल्या सद्गुरुनाथाची. त्यांना सेवा करता का कुठं चुकाचा विषय येत नाही ना. सर्वस्व अर्पण केलेलं नाही, काही प्रश्नच नाही, शिल्लकच राहिलेले नाहीत ना. निलारेपा जे आहे ते सद्गुरु सेवा. मग काय झालं कोणास ठाऊक, त्यांच्या सद्गुरुनाथाला भयंकर राग आला. 2 मुस्काडीत मारल्या म्हणजे त्यांच्या एक चूक भली छोटीशी चांगली इथून घराच्या हाकलून दिलं त्यांना सद्गुरुनाथांनी. त्यांनी तरी तिथंच बसून राहिले. ते गेले नाही, पळाले नाही, तसेच राहिले. गावामध्ये भिक्षा मागायची, कारण हाकलून दिल्यामुळे सद्गुरुनाथांच्या घरी जेवण बंद झालं. स्वतःजवळ काही नाही, पोटार्जन कसं करायचं? भिक्षा मागायची गावामध्ये आणि पुन्हा खायचं आणि पुन्हा सद्गुरुनाथांच्या दारामध्ये येऊन बसून राहायचं. जाता येता सद्गुरुनाथांनी पाहायचं, त्याला काहीच बोलायचं नाही, गपचुपच. ठीक आहे. 8 दिवस गेले. 15व्या दिवशी त्यांच्या गुरुमाया आल्या आणि अरे मेला रे पा ये मध्ये ये. गुरुमायेनं मध्ये घेतलं, त्यांना जीव घातलं बाहेरून. जेवढा का गाढव कुठला, नालायक, मूर्ख, अक्कल नाही, खाली मान घातली, ऐकत होता. जा म्हणे तिथं एक घर बांध तुझ्यासाठी दुसतो आणि राहा तिथं राहा. मेला रे पा तयार झाले लागले. मग त्यांनी घर बांधायला चालू केलं. घर बांधलं, राहायला लागले. जा म्हणले शहरामध्ये जा, दुसऱ्यांचे घर बांधायला मदत करू लाग. अद्याप्रमाण सद्गुरु म्हणतील ती पूर्व दिशा, विशेष नाही काही. त्याच्यात विचाराचा विचार नाही, विकल्पने संकल्पने काही कुछ नाही, कुछ नाही, कुछ नाही. निघाले गेले बाबा. तेही घर बांधायला लागले. मग सद्गुरुनाथांनी गावातले 4-5 लोक दुसरे बोलवले. त्यांनी सांगितले जेवढं त्यानं बांधले तेवढं पाडून टाका. गेले होते. आता हे उच्च कोटीचे सद्गुरुनाथ होते, त्यांनी ते पाळलं. त्यानं म्हणलं काय गाढवा म्हणले, मूर्खासारखं बांधलास म्हणले, काही आकार न अवकार, परत बांध. अशी जवळजवळ 25 वर्ष सेवा झाली. शेवटी गुरुमायेला न राहून विचारलंच आपल्या मालकाला, का हो म्हणले गेल्या 25 वर्षापासून तुमची ती सेवा करायला लागली, अविश्रांत तनानं मनानं आणि जीवानं, कुठं जात नाही येत नाही, आणि तुम्ही त्याच्यावर, अगं त्याचे इतके पाप आहेत, त्याला शुद्ध करून घ्यावं लागल ना. अहो वरण ज्या भांड्यामध्ये केलेलं आहे त्या भांड्यामध्ये चहा करायचा म्हणजे सोपा नाही ना. त्या भांड्याला काय गुदगुल्या होणार आहेत का तुम्ही घासत असताना? त्याच्याशिवाय अहो सिहिणीचं दूध समजा पाहिजे असेल तर त्याला सोन्याचं भांड लागतं असं म्हणतात. अहो हे अमृत आहे. अमृताहून गोड नाम तुझे देव, तसे अमृत आहे. आणि अमृताला ठेवायचं जे भांड आहे ते भांड तर स्वच्छ झालं पाहिजे ना. असं सद्गुरुनाथांनी आपल्या मंडळीला सांगितलं, गुरुमायेला सांगितलं. म्हणजे अजून थांब म्हणले, थोडस काळ म्हणले, अजून एखादा वर्ष काळ, त्याच्यानंतर तुला बोल. झालं बाबा. मग त्याप्रमाणे त्यांनी पण टिकाटी सोडली नाही. इतकं
निर्भत्सना केली, इतकं हाकलून दिलं, इतकं सगळं केलं, तरी सुद्धा त्यांनी त्यांचे प्रयत्न किंवा त्यांची सेवा सोडली नाही. त्यांनी त्यांची सेवा करत राहिले. शेवटी शेवटी त्यांना दया आली, त्यांची कृपा झाली, सगळे पापांचं क्षालन झालं आणि जवळ बोलावून घेऊन त्यांच्या काय जे असेल ते कृपाप्रसाद दिला मेलारेपाला. तिबेटचे सगळ्यात मोठे महान संत जर कोणी असतील तर ते मेलारेपा आहे. हे ऑडिओ बुक मध्ये मला कळलं. खरं आहे ना हो, आम्ही आमच्या सद्गुरूंची, आमच्या कुलदेवतेची पूजा करतोय आम्ही, नाही असं नाही, बसतोय आम्ही, बसतोय, पण कसं अन्य राहून, अनन्य असं नाही, अन्य राहून बसतोय, अनन्य नाही. भक्त कुणाला म्हणायचा हो, प्रश्न विभक्त आहेत, भक्त नाहीत. तनु मनो जिवे चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ अधिष्ठान. हे आमच्या डोक्यात प्रकाशित व्हायचं असेल तर सद्गुरु सेवा, आणि ज्यांना सद्गुरु नाहीत त्यांनी कुलदेवतेची सेवा करणं फार गरजेचं आहे. मला वाटतं आज आपण इथं थोडंसं हे घेऊत, विश्रांती घेऊत. पुढील विषय आपण पुढच्या याच्या विवेचनामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करतो. अपराध क्षमाता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे, अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे, न कळेची टाळे ना वाजला कैसा, गुरु हा वाजला कैसा, असता व्यस्तपणे ना झाला भरतैसा, नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, कंठ सुस्वर, झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार, निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुडे, गुरुम्या वेडे वाकुडे, गुण दोष न लावा सेवकाकडे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद स्वरूपाय श्रीमद सद्गुरु साधू महाराज की जय, संताचार्य महाराज की जय, संत श्री जनार्दन स्वामी महाराज की जय, युगानंद स्वामी महाराज की जय, पुरुषोत्तमानंद स्वामी महाराज की जय, दामोदरानंद स्वामी महाराज की जय, बापूर्व केशवानंद स्वामी महाराज नमो नमः. इति श्री गुरु परंपरा मालिका महाराज की जय. अवधूत मग काय ताई? दादा हॅलो, खूप सुंदर. गुरुने तुमच्या तोंडाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असं वाटतं. खरं सांगायचं तर मला सुद्धा काय गुरु मला सुद्धा गुरु नाहीयेत, आणि हा प्रश्न अगदी नक्की मनामध्ये नक्की येतो. माझ्या वडिलांनी बर मला सांगितलेलं की तुझ्या घरी जे गुरु आहेत ते तू गुरु कर म्हणून सांगितलं, की तुझ्या घरामध्ये काय ज्या काही परंपरा असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील अगदी अगदी त्याप्रमाणे. बरोबर आहे, हा. आणि अगदी बरोबर आहे बर का. हा. हॅलो, हा, बोला बोला आवाज दादा. येत, हो माझा बोला. आवाज येतोय ना? हो हो, येतोय येतोय. माझा आवाज येतो ना तुम्हाला? हो येतोय येतोय, आवाज हा, येतोय. हा. ऐका ना, तुमच्या वडिलांनी तुम्हाला जे सांगितलेलं ते अगदी योग्य सांगितलेलं आहे. हा. आपण ज्या घरामध्ये जाऊ त्या घरामध्ये जी गुरु परंपरा आहे बरोबर. ती भजली म्हणजे सोपं पडतं, विशेषत्व सगळ्यांचं होऊ शकतं. नाही तर काय करावं लागतं, आपले गुरु वेगळे, मग संकल्प विकल्प येतो, बरोबर. अनेक प्रश्न निर्माण होतात. अगदी म्हणून अगदी बरोबर आहे, आ- पण मनामध्ये आणि सतत अशी द्विधा अवस्था सतत चालू असती की काय. आज मिटली का? हा. आजचं आज खूप सुंदर वाटलं. आणि जे काही प्रश्न मनामध्ये असतात त्याला हा, कुठेतरी एक वेगळी डायरेक्शन मिळती आहे असं जाणवलं. नाही नाही, ऐका ना, दुसरी गोष्ट असे, मी हा. माझे विचार मांडलेले आहेत, आता ते कोणाला किती पडतील देव जाणे. मी तुम्हाला पटण्यासाठी मांडलेलेच नाहीत, हे विचार आहेत माझे, माझी जीवनशैली अशी आहे, माझी खूप जीवनशैली मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर आहे दादा, खूप सुंदर आहे अगदी. मी पहा, तो ऐका कसं हा. माहिती का, आमची पात्रता काय याचा आधी अभ्यास आपल्याला करावा लागतो. बरोबर. कुठे आहेत आणि
ऐका ना, पूर्वीच्या काळामध्ये एक शिक्षकी शाळा असायची. ऐकू आलंय ना तुम्हाला? हो हो, येते येते येते. हा, एक ऐकायला लागलेत का सगळे? ऐका, सगळे सगळे हा सुंदर ऐकतायत, उदाहरण. हा सगळे हा, ऐकतायत. हा. पूर्वीच्या काळामध्ये एक शिक्षकी शाळा असायची आणि एकच रूम असायची. त्या रूम मध्ये पहिलीची ओळ वेगळी, दुसरीची ओळ, पहिलीचे जे विद्यार्थी असतील त्या ओळीमध्ये बसायचे, दुसरीचे विद्यार्थी त्या ओळीमध्ये बसायचे, तिसरीचे विद्यार्थी प्रत्येक वेळ अशी मॅक्झिमम फार झालं 4थी पर्यंत. पूर्वी तर कोणी शाळेतच जात नव्हतं, शाळाच नव्हत्या. ज्या असायच्या थोडक्यात थोडक्यात छोट्या मोठ्या असायच्या आणि त्याच्यात त्या किती असणार आहेत, 3-3, 4-4, 5-5 पोरं असायची त्याच्या ओळीमध्ये. फार झालं अवघड. मग असं प्रत्येक ओळीमध्ये एकाच्या वर्गाचे विद्यार्थी बसले असायचे, शिक्षक एकच. मग प्रश्न असा आहे, ज्या वेळेला पहिलीच्या वर्गाला शिकवल्या जात असतं त्यावेळेला 4थीचा वर्ग काय करत होता? आम्ही काय करलो, पहिलीच्या वर्गाला शिकवत असतानाही लक्ष द्यायलो, दुसरीच्या वर्गाला शिकवत असतानाही लक्ष द्यायलो, तिसरीच्या वर्गाला शिकवत असताना लक्ष द्यायचो. ह्याचा व्हायलाय घोळ आणि व्हायलाय सगळ्यात घोटाळा होऊन बसायला लागलाय. आमची जी अवस्था आहे त्या अवस्थेप्रमाणे वाङ्मय पहा ना. उदाहरणार्थ, लेकराला जर शिकवायचं तर त्याच्या हाताला धरून काढायला शिकवावं लागतं. आज आम्हाला गरज आहे का काढणं चुकीचं आहे का? मग ते लेकराला शिकवायचं जर असेल तर त्याच्या हाताला धरून काढणं ही चुकीची पद्धत आहे का? नाही, ती योग्यच आहे ना, पण ती अवस्था जी आहे त्याची, त्या अवस्थेप्रमाणे साधना करा ना, तशी पद्धतीने करा ना, मग गोंधळ होणार नाही. आमचा गोंधळ काय निर्माण व्हायलाय? आम्ही आमची अवस्था जाणून घ्यायला तयार नाहीये. कुठून कळलं आम्हाला अवस्था? आमचं दुकान कुलदैवत नाही तर सद्गुरुनाथ, त्याच्याशिवाय नाही. कुछ नाही, बाकीचा फापट पसार आहे. वारख्याचा उकंडा किती उकरला तरी हाती काय मिळणार आहेत? कुछ मिळणार नाही. असो, इतकं बोलून क्षमा मागतो मी सगळ्यांशी, तुमच्या सगळ्यांशी. माझ्या तोंडून शब्द कमी जास्ती जाहीर पडलेले असतील, कोणाचं अंतःकरण दुखवलंय. माझा उद्देश कोणाचं अंतःकरण दुखवण्याचा नाहीये आणि तुम्ही सगळ्या जणांनी मला क्षमा करावी हीच माझी प्रार्थना आहे. असो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण छान एक सांगितलं. हा एकाने बोला म्हणजे मग लक्षात येतं. हा, एकाने बोला फक्त. हॅलो. हा, बोला ना, बोला माऊली, बोला ना, काय म्हणताय? आवाज खूप येतोय का सुंदर माझा तुम्हाला? सांगितलं दादा. दादा खूपच सुंदर सांगितलं. ऐका ना, माझे ते रानडे हे माझे गुरु आहेत. तर गुरु हा आधार असल्यावर आपल्याला बरोबर पुढं कसं जायचं, विचारातून विवेकाकडे कसं जायचं हे लक्षात येतं. आणि तुमचं ऐकत असताना कसा वेळ गेला ते कळलं नाही. अमृत प्राशन केल्यासारखा आनंद वाटला. खूप अहो मी छान. ऐका ना, मी काही एवढा ज्ञानी नाही, अभ्यासक नाही. काहीतरी आपलं काहीतरी कुठंतरी काही करणार आहे. झालं पहा, नाही हे काही आलेलं आहे ते सद्गुरुनाथांचं, त्यांच्या कृपेतून आलेलं आहे. माझं काहीच नाहीये ह्याच्यामध्ये. मी दिसायला आहे, पण सद्गुरुनाथ आहेत हो, ते पहा. योग ऐका सद्गुरूंची ना, कृपा. हो. ऐका, योग दुर्लभ तोम्या देखील गे साजने. योगी या दुर्लभ तोम्या देखील गे साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. देखिला माये देवाचा देव माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपणा. अनंत रूपे अनंत वेशे देखील, हे तुम्ही जे सगळे आहात ही अनंत रूपे अनंत वेशे त्याच्यामध्ये अनंत रूपे अनंत वेशे पाहावं लागेल हो आम्हाला, आम्ही पाहत नाहीयेत. असो, बोला ना, बोला बोला. जय श्री राधे कृष्ण. जय कृष्ण. जय राधे कृष्ण, जय श्री जय कृष्ण. आपण विवेचन करणार आहोत. आपली ही ओवी पूर्ण करायची ना. तरी अवधान येथले दीजे, आज तरी आणि अवधान ह्या दोन शब्दावर झालं. येथले दीजे मग सर्व सुखाची पात्र होईल. हे बाकीचे राहिलेले पूर्ण एवढी ओवी करूच ना. आपण सद्गुरूंची कृपा झाली असेल तर होऊन जाईल हे सगळं.
बोला आता, कोणाकोणाला बोलायचं ते बोला. नमस्कार. हा. ऐका ना, सांगण्याचं काम झालंय, हँड रेस करा, हँड रेस ऐकायचं करा, पण म्हणजे हा मग मी तुमचा विषय एकेकाला आहे. अनम्यूट करते. हँड रेस करा प्रत्येकाने, म्हणजे मी हे करते. मी अनम्यूट करू का? नाही मी नाही नाही, अनम्यूट करू? तुम्ही अनम्यूटच आहात दादा, तुम्ही अनम्यूटच आहात. बाकीच्यांना मी हे करते. हा बर बर बर. हा, नीताताई बोला. हा, बोलते. हा बोला. सरांनी सद्गुरूविषयी फार सुंदरच सांगितलं आता, विवेचन मला फार आवडलं. पण मी अजून आयुष्यात गुरुच केलेला नाहीये, तर त्याच्यासाठी काय आहे का? ऐका ना, माझा आवाज येतोय का तुम्हाला? आवाज येतोय पण दिसत नाहीत तुम्ही. न दिसू द्या, दिसण्याचा विषयच नाही, असण्याचा विषय आहे. असं आहे ना, मी कल्पना करा, मी आहे अशी कल्पना करा. हा, ऐका ना, तुमचं कुलदैवत आहे ना तुम्हाला? आवाज येत नाही तुमचा, तुमचा आवाज येत नाही मला. हा, एक मिनिट. नीताताई तुम्ही बोलत होता ना? साठी बोलत होते मी. सद्गुरू बद्दल फार छान सांगितलं. मला गुरु पण मी केलेला नाही अजून आयुष्यात, तर त्यासाठी काय करावं? कुठला गुरु ऐका अवलंबावा? ऐका ऐका, हा प्रश्न तुम्ही तुमच्या कुलदैवतेसमोर मांडा. हा, कुणालाही मांडू नका, कुणालाही ऐका, शरण जाऊ नका. आपल्या कुलदेवतेसमोर त्यांची उपासना करा, कुलदेवतेला शरण जा, अंतःकरणामध्ये आपल्या कुलदेवतेला पहा आणि त्यांच्या समोर हा प्रश्न मांडा. बर. जोपर्यंत उत्तर ऐका ऐका मी काय म्हणतो ते पुढचं ऐका. जोपर्यंत आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत मांडा, तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही. गुरु करत नाही, गुरु करत नाही म्हणतात सगळेजण. ऐका ऐका, तुमच्या हातात नाही होते गुरु करणं किंवा गुरु होणं वगैरे सगळं, ते तुमच्या हातात नाहीये. ऐका मी काय म्हणतो ते, शबरी आहे ना, शबरी, हे ऐकून आहे का तुम्ही? शबरी, हो नक्की. हा, भगवंताची भेट आम्हाला मुष्टीवर दिलेली. आयुष्य संपता झाली. किती वर्ष वाट पाहिली शबरीची, शबरीनं रामाची? ऐका, एक दिवस तरी तिने सेवा करण्याचं सोडलंय का? शबरी बना, शबरी बना आणि आपल्या कुलदेवताला ध्यान करा, कुलदेवतेसमोर प्रश्न मांडला. ठीक आहे? हो नक्की सर. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. अजून कोणी आहे ताई? हो हो, निलिमाताई. हो, बोलत आहे. तेच तुमचं खूप छान, तुमचं आज विवेचन खूप छान आहे वाटलं मला. मी पण लहानपणीच मला सद्गुरू भेटले आणि त्यांच्याकडून मी सगळं म्हणजे हे ऐकत असते. आणि सर्वाभूती भगवत भाव हे त्यांनी आम्हाला लहानपणापासून शिकवलंय की लहान मोठे कोणी पण असो, सगळ्यांना नमस्कार करायचा आणि सगळ्यांमध्ये म्हणजे तो सद्गुरूच आपला पाहायचा, हे शिकवलंय. पण ते आपल्या लक्षात राहत नाही, आपण म्हणजे कसंही वागतो, पण ते आता लक्षात ठेवलं पाहिजे असं. ऐका ना, ऐका, अलक्ष लक्षावर लक्षाशिवाय येत नाही. सद्गुरु हे तत्व आहे, ते अलक्ष आहे. अलक्ष लक्षावर लक्षाशिवाय येत नाही. म्हणून क्षणाक्षणाहाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थ. असं सिद्धांत येते, अभंग आहे हा. क्षणाक्षणाला हा आमच्या लक्षात येत नसेल, आम्हाला कळत नसेल तर लिहून ठेवा ना स्लोगन घरामध्ये. त्याच्यावर दृष्टी गेली, हा अरे समजा हे नसेल, पटत नसेल, नाटक करण्यात काय सगळं नाटकातच करण्यात गेलंय जीवन आमचं. एक नाटक करू ना, काय फरक पडला? समजा आमच्या करण्यापासून आम्हाला वाटत नसेल, काय हरकत आहे? प्रत्येक ठिकाणी लिहून ठेवा ना, तुमची जिथं जिथं दृष्टी जाईल त्याच्या ठिकाणी लिहून ठेवा ना. सद्गुरुनाथ दुडिया अंजन भेटे, तय दृष्टीशी फटाफुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. डोळ्या ज्या दिवशी आमच्या डोळ्याला अंजन भेटल त्या दिवशी आम्ही जिथं पाहू तिथं
सद्गुरुनाथ प्रगट होतील अंजन भेटल्यानंतर. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत नाटक तरी करूत. हो ठेवा बरोबर सर्व आहे. घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी येऊन ठेवता येईल त्या त्या ठिकाणी अखंड अनुसंधान. गोंदवले महाराजांचं वाक्य, अखंड नामामध्ये अनुसंधान ठेवा, आहे ना गोंदवले महाराजांचं वाक्य. तसं अनुसंधान ठेवू ना. मग अनुसंधान ठेवण्यासाठी जे करता येईल ते करू. त्यातला एक साधा उपाय आपल्या आपल्या घरामध्ये जिथं आपली दृष्टी जाते त्या ठिकाणी लिहून ठेवा. त्याच्याकडे पाहिलं की पुनर्वृत्ती, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या तेथे अवश्य पाहिजे गाचार्या. आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. जय श्री कृष्ण. जय जय. खूप छान. छान. वंदनाताई बोलायचंय ना? हा, जय श्रीकृष्ण दादा. जय श्री कृष्ण. हा, खूप सुंदर सांगितलं, खूप आवडलं. आपण म्हणजे कुठं असता आपण? मी पिंपळे गुरवला, पिंपरी चिंचवड, पिंपळे गुरव. बर बर बर. असो काय म्हणता. आम्हाला आम्ही आमच्याजवळ सगळं आहे हो. आमच्याजवळ काय नाहीये. हो, सर्व दृष्टी आहे. नाहीये. दृष्टी नाहीये. अहो सृष्टी कशी आहे? जशी आमची दृष्टी तशी सृष्टी आहे. हो, आमची दृष्टीच नाहीये. मग दृष्टी देण्याचं काम कोणाचं आहे? सद्गुरुनाथांचं आहे. हो, मग जोपर्यंत आम्हाला जर दृष्टी मिळाली नाही त्याअर्थी निश्चित समजायचं की आमच्यावर सद्गुरुनाथांची कृपा झालेली नाही. हो, मला का आहे झाली नाही? सद्गुरू. ऐका ना. जय श्री. हा, हो, जय श्री. जोपर्यंत आम्हाला दृष्टी मिळाली नाही तोपर्यंत असं समजायचं की आमच्यावर सद्गुरुनाथांची कृपा नाही आहे. मग काय करता येईल? काय करता येईल? तर सद्गुरुनाथाला शरण जाणं, त्यांची सेवा करणं. सद्गुरुनाथांची सेवेशिवाय सेवा हा दारवंट आहे. हो, त्यांची सेवा झाल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून सद्गुरुनाथांची सेवा करा, अनन्य भावानं करा. तुम्ही शिल्लक राहून करू नका. हो, मी एक माझे वेगळी आहे का? तुमचं नाव काय म्हणलं तुम्ही? वंदना देवकर. वंदना ताई, तुम्ही शिल्लक राहून करू नका. तुम्ही माझे सद्गुरू आहेत. वंदना ताईला बाजूला ठेवा आणि मग सेवा करा. हो, सद्गुरू आहे श्रीपाद बाबाचा वाद. चालेल. हो हो हो. जय श्रीकृष्ण. पुण्याला कवीश्वर सद्गुरुनाथ आहेत. कवीश्वर होते म्हणा, आहेत का नाही कल्पना नाही मला. त्यांच्या आश्रमात जा आणि हा प्रश्न मांडा तुमचा. तुम्हाला माझे सद्गुरू आहेत ना. एक मिनिट. हो ना. मग सद्गुरू कृपा आहे माझ्यावरती श्रीपाद बाबांची. वा वा वा. छान छान छान. प्रश्न मिटला. मग काय बोलत नाही. मग मी काहीच बोलत नाही मग. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. नमस्कार. नमस्कार. जय श्रीकृष्ण. बोला. जय श्रीकृष्ण. बोला ना. अवधान या शब्दावरून खूप कळलं. आपण ऐकणे म्हणतो किंवा ऐकलं का म्हणतो, पण अवधान हा किती काळजीपूर्वक शब्द आहे किंवा किती लक्ष द्यायचं याच्यावर तुम्ही खूप छान विवेचन केलं. म्हणजे आपण ऐकतो. हा, करून घेतलं ना माझ्याकडून. अहो तुमच्यासारखाच आहे मी पण. मी बेडा बागडा आहे. काही मला कळत आहे. तुम्ही उंच पायरीवर आहे. आमची पहिली पायरी आहे. असे तुमचा दृष्टिकोन आहे तो. असो ठीक आहे. आमचे पण गुरु आहेत. आमचे नाना महाराज तराणेकर गुरु आहेत. आणि छान छान. खूप सेवा नाही, थोडीशी सेवा आहे. पण असं जे बोलणं किंवा ती बोलण्याचं आहे तिथपर्यंत अजून पोहोचलो नाहीये अजून. तर तेवढी एक इच्छा आहे की असं छान अभ्यास करून सादर व्हावे किंवा सादर वाहण्याचा प्रयत्न करावा. तर तिथे थोडस कमी पडत आहे. तर त्याच्यासाठी काय करता येईल? काय सद्गुरुनाथ शरण जाणे. सद्गुरुनाथ शरण जाणे. दुसरीकडे आमचं दुकानच सद्गुरुनाथ आहे. आणि आम्हाला जो पाहिजे तो माल त्या सद्गुरुनाथांच्या दुकानात आहे. दुसरीकडे कुठेही नाही. म्हणजे काही पण वाचताना किंवा काही करताना आधी सद्गुरूंना सांगायचं. आम्हा सद्गुरु हेची प्रमाण अहिंसा नित्य निज धास सप्रेम हेची गुरु सेवा उत्तम उत्तम शिष्य परब्रह्म स्वय होय. आम्हा सद्गुरु हेची प्रमाण अहिंसा नित्य निज ध्यास सप्रेम
हेची गुरु सेवा उत्तम उत्तम, शिष्य परब्रह्म स्वये होय. आलं उत्तर तुम्हाला? गुरु सेवा करायला पाहिजे आणि कळ. जय श्रीकृष्ण. जय जय श्री श्रीकृष्ण. जय कृष्ण. श्रीकृष्ण. प्रत्येक अध्यायावर विवेचन करा अरे पहिल्यापासून. तेवढे अहो माझी पात्रता आहे का, पहिला प्रश्न आहे. आता मी तुम्ही म्हणे ऐका ना, मी करायला बहुत तयार आहे हो, सगळं काही ठीक आहे, पण आलं पाहिजे ना. म्या गुरु बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू. अहो मी तुमच्यासारखाच वृत्तीधारी माणूस आहे. प्रवृत्ती गुरु म्हणतात, निवृत्ती होते, संसारिक आहे. गुरुशी सादर व्हावे तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे. हा बस. ओके. जय श्रीकृष्ण. जय श्री. जय श्रीकृष्ण. छान सांगितलं आणि कळलं. अजून कोणाला बोलायचं आहे का? कोणाला जर बोलायचं असेल तर हँड रेज करा. चालेल. बरं ताई, आपण आता अनम्यूट करू का मी? हो 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 दादा. एक ताई लता ताई आहेत, त्या लता ताईंना बोलायचंय वाटतं, 2 मिनिटं. बोला लता ताई. नमस्कार दादा. नमस्कार. जय श्रीकृष्ण. तुमचा आवाज बरोबर येत नाहीये. खूप सुंदर सांगितलं म्हटलं. काहीतरी उतर आवाज येत नाही. खूप सुंदर सांगितलं म्हणून प्रयत्न असतो. आता आवाज येतो का? येतो येतो येतो. हा हा. खूप सुंदर सांगितलं म्हटलं तुम्ही ज्ञानेश्वरीवर. आवडलं तुम्हाला सगळ्यांना? हो आवडलं, खूप आवडलं. हा छान सांगितलं. जय जय. संगीता ताई, जय तुम्हाला श्री बोलायचंय का? जय संगीता, श्रीकृष्ण. हो संगीता ताई, एक मिनिट हा दादा. जय श्री कृष्ण दादा. जय श्रीकृष्ण. हा, आम्हाला असंच रोज तुमच्याकडनं ऐकायला मिळावं हीच इच्छा आहे आमची. ऐका खूप ना. छान सांगितलं तुम्ही. बर बर बर. रोज रोज कसं शक्य होईल? आठवड्यातून एखाद दुसरा दिवस घेऊ आपण. हा चालेल चालेल. आणि हा मला ते आठवड्यात. अधिष्ठान जे सांगितलं तुम्ही, हा हा, तर त्यावर थोडस डिटेल मध्ये मला म्हणजे माहिती पाहिजे होती की कसं हे करायचं. म्हणजे आता जे आपण वाचतो आहे, ऐका करतो आहे. ऐका 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 काय करायचं अधिष्ठानाला. मला जे लक्षात येतंय ते सांगतो बरं का. हे शास्त्र आहे का नाही त्याचा मला कुठे अभ्यास करायला मिळालेला नाही. मला जे काही लक्षात येतं त्याप्रमाणे सांगतो मी तुम्हाला. अधिष्ठान काय करायचं, समोर फोटो ठेवायचा आपलं जे काही आराध्य आहे ते. आता ज्यांनी सद्गुरू केलेले आहेत त्यांच्यासाठी आराध्य सद्गुरुनाथ आहे, आणि ज्यांनी सद्गुरू केलेले नाही त्यांच्यासाठी त्यांचं आराध्य त्यांचं कुलदैवत आहे. हे माझ्या दृष्टिकोनातून. मग सद्गुरुनाथांचा फोटो असो किंवा कुलदेवतेचा फोटो असो, बाकी सगळा फापट पसारा आहे. जसं पोलीस डिपार्टमेंट मध्ये नोकरी केल्यानंतर शिक्षक डिपार्टमेंटचे नियम लागू होत नाहीत, त्याला पोलीस डिपार्टमेंटचेच नियम लागू असतात. मी पोलीस डिपार्टमेंटची नोकरी करतो आणि शिक्षकाप्रमाणे उपभोगतो होत नाही. उन्हाळी दिवाळी सुट्टी पोलिसांना मिळत नाही, फक्त शिक्षकांनाच मिळू शकते. तसं आम्ही ज्या डिपार्टमेंटचे आहोत त्या डिपार्टमेंटचे जे कुलदैवत आहेत तेच आमच्यासाठी, बाकीचे सगळा फापट पसार आहे आमच्यासाठी, काही उपयोगाचंच नाही. बरं, असं जे आमचं जे काही कुलदैवत आहे त्या कुलदैवतेचा फोटो किंवा प्रत्यक्ष असले प्रत्यक्ष किंवा कल्पनेनं तुम्ही तिथं समोर मांडा आणि तेच फोटो आपल्या हृदयामध्ये धारण करा. आणि सद्गुरुनाथच वाचायला लागलेले आहेत, कुलदैवतच वाचायला लागलेलं आहे अशी संकल्पना करा. आता हॅलो, यायलाय ना आवाज? हो 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 येतोय. हा, अशी संकल्पना करा. आता ह्या काही वेळेला ती वृत्ती येणार नाही आम्हाला, कंटाळा येईल, वाटणार नाही, असू द्या ना, नाटक करा. नाटक करता करता चिंतने तद्रूपता. सिद्धांत असा आहे, चिंतने तद्रूपता. तुम्ही जसं चिंतन करत असता तस ती अवस्था प्राप्त होते. हा प्रयोग करा, हे करा
प्रयास करा याच्यावर. त्याप्रमाणे समोरची जो फोटो आहे, जो सद्गुरुनाथचा फोटो आहे तोच फोटो तसंच आपल्या अंतःकरणामध्ये बसवण्याचा प्रयत्न करा. आज बसणार नाही, उद्या बसणार नाही, परवा बसणार नाही, महिनाभर बसणार नाही, परंतु एक दिवस असा येईल की निश्चित मध्ये बसलेला असेल, त्याची जाणीव तुम्हाला होईल. त्यावेळेला त्याला अधिष्ठान बसला असं समजा. ओके ताई? ठीक आहे ठीक आहे. हा छान दादा, सुंदर अगदी. सुंदर अगदी. हो 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 खूप हो. छान खूप छान. माझ्याकडे शब्द नाहीत खरं पुढे सांगायचं. आता आपण हो. एखादा दिवस आणखी ठरवू, त्याप्रमाणे काय म्हणते सद्गुरूंना त्याप्रमाणे करू आपण पुढे. नक्कीच नक्कीच दादा. चालेल. हो तुम्ही मला हे करा, त्याप्रमाणे बघू आपण. हो चालेल. जय सद्गुरुनाथ. जय सद्गुरुनाथ. धन्यवाद. चिंतन श्री गुरुदेव दत्त. सुचिताताई. हो बोला ताई. ताई सोमवारी मी वाचू काय याचं श्लोक? हो हरकत नाही. गीता भगवद्गीता म्हणून माझ्याकडं मराठी विवेचनची आहे, ती चालेल का? हो चालेल ना. हा मग त्याच्यातले श्लोक मग चालेल. हो हो चालेल चालेल. हो हो चालते. तेच विचारायचं होतं. धन्यवाद. चालेल चालेल. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. हो जय श्री कृष्ण.